जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मला कल्पना आहे की बसायला सोडा पण उभं राहायला पण जागा नाहीये. माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की आपल्या घोषणा, आपलं बोलणं हे जर थांबलं तर मला अनेक विषय आपल्याशी आज बोलता येतील. मी आता येत असताना बाहेर देखील आज अजून हजारो लोक आहेत बाहेर की त्यांना आतमध्ये येता येत नाहीये कारण आतमध्ये जागाच नाहीये. आज सर्वप्रथम मी आपणा सर्वांना 1 मेच्या महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि बोलायला सुरुवात करतो. खरं तर सभा होणार नाही होणार, राज ठाकरेंनी सभा घ्यावी न घ्यावी, सभेला परवानगी मिळणार नाही मिळणार, खरं तर हे का ही गोष्ट केली मला अजूनपर्यंत समजलेली नाही. मी महाराष्ट्राच्या कुठच्याही कोपऱ्यामध्ये जरी मी समजा सभा घेतली असती तरी दूरदर्शनवरनं तुम्ही पाहिलंच असतात ना. मुंबईला गुढीपाडव्याच्या दिवशी एक सभा घेतली, त्याच्यानंतर त्या सभेनंतर बरेच जण बडबडायला लागले. मग त्यांना उत्तर देण्यासाठी म्हणून एक उत्तर सभा ठाण्यामध्ये घेतली. खरं तर 2च सभा मी घेतल्या, पण या 2 सभांवरती किती बोलतायत. आणि मग ही ज्याला ठाण्याची सभा ज्याला झाली त्यावेळेला माझ्या दिलीप धोत्रेंनी मला फोन केला. बसतील शांत, जागा नाही, ऐकता येणार नाही त्याला. दिलीप धोत्रेंनी फोन केला आणि साहेब आपल्याकडे एक संभाजीनगरला पण एक सभा घेऊया. आणि म्हटलं हा तर संभाजीनगर, हा तर महाराष्ट्राचा मध्य. मग मी त्याला सांगितलं, म्हटलं आपण एक संभाजीनगरला सभा घेऊ. म्हटलं मी तुला तारीख सांगतो नंतर. आता हा विषय फक्त संभाजीनगर पुरता मर्यादित नाही. माझ्या ह्याच्या पुढच्या सगळ्या सभा या सगळ्या मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहेत. तसंच विदर्भातही जाणार आहे.
आपल्या कोकणातही जाणार आहे, उत्तर महाराष्ट्रातही जाणार आहे, पश्चिम महाराष्ट्रातही जाणार आहे. पण या सभांना आडकाठी आणून काहीच होणार नाही. मी कुठेही बोललो तरी ते लोकांपर्यंत पोहोचणारच आहे. कोंबडा झाकायचं ठरवलं तरी ते उगवायचं थोडी राहतं. सूर्य उगवतोच. पण आज या ऐतिहासिक संभाजीनगरमध्ये जी काय उरली सुरली जी काय आहे ती म्हटलं आता जरा संभाजीनगरमध्ये काढू. मला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. संभाजीनगरमध्ये शहराचा मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. 10 दिवसांनी पिण्याचं पाणी येतं. सगळेच अडचणी आहेत. सगळेच प्रश्न प्रलंबित आहेत. मला याची संपूर्ण कल्पना आहे. पण आजचे जे काही प्रमुख विषय आहेत या प्रमुख विषयांना धरून मी आजचं तुमच्याशी बोलणार आहे. आज या संभाजीनगरमध्ये खरं तर या संभाजीनगरचं याचं मूळ नाव खडकी. मैं बता दूं कि आपल्या दोन्ही राजधान्या इथल्याच. औरंगाबाद देवगिरीचा किल्ला के बारे में पता नहीं क्यों पर सरकार खामखा घबरा रही है. क्यों उन्होंने इस रैली को इतना बड़ा मुद्दा बनाया, ये सवाल राज ठाकरे अपनी रैली में पूछ रहे हैं. साथ ही साथ राज ठाकरे ये भी कह रहे हैं कि इससे पहले जो 2 रैलियां उन्होंने की जो मुंबई में गुड़ी पाड़वा के दिन की, उसके बाद उन पर कई आलोचना की गई. उसको जवाब देने के लिए उन्होंने थाने में एक उत्तर सभा इस उत्तर सभा में भी उन्होंने उसका मुंहतोड़ जवाब दिया. लेकिन आज की औरंगाबाद में रैली को परमिशन मिलेगी नहीं मिलेगी इसके बारे में काफी कयास लगाए जा रहे थे. हालांकि ये परमिशन के बाद और 16 शर्तों के साथ ये रैली होने जा रही है. लेकिन खामखा सरकार ने इसे बहुत बड़ा मुद्दा बना दिया. अगर वो नहीं डरते राज ठाकरे से तो वो इतना तवज्जो इस रैली को क्यों दे रहे, ये सवाल राज ठाकरे पूछ रहे हैं. साथ ही साथ राज ठाकरे ये भी कह रहे हैं कि आने वाले दिनों में औरंगाबाद और मराठवाड़ा में ही नहीं महाराष्ट्र के हर जिले में राज ठाकरे रैलियां करने वाले हैं. ये घोषणा उन्होंने आज भाषण में की है. राज ठाकरे कह रहे हैं कि वो मराठवाड़ा के साथ विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्र और वेस्टर्न महाराष्ट्र में भी रैलियां करने वाले हैं. अल्लाउद्दीन खिलजी ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये इथे आला फिलहाल रैली में कुछ खलल आते दिख रहा है. हम देख रहे हैं इतनी भीड़ उमड़ी हुई है ग्राउंड पर. ग्राउंड में इतनी भीड़ है कि कई सारे लोग दीवारों पर खड़े हुए हैं और वहां पर कुछ गड़बड़ होती दिख रही है. इसलिए राज ठाकरे बता रहे हैं कि उस भीड़ में अगर कोई जानबूझकर कोई खलल डालने की कोशिश करने आया है या उन्हें किसी ने भेजा है तो उन्हें यहीं पर सबक सिखाया जाए. इस पर कार्यकर्ताओं ने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा इथे वेडवाकड कराल ना चौरंग करून घरी पाठवीन. काय नाही झालं बसा. या एका अल्लाउद्दीन खिलजीने 1 लाख लोक घेऊन येतोय म्हणून सांगितलं.
रामदेवराव यादव आमचा राजा बेसावत राहिला. आमच्या किल्ल्यामध्ये फितुरी झाली. महाराष्ट्राची पहिली भेट होईल. आणि 1,00,000 लोक नव्हतीच येणारी. आपण भेट झाली फक्त व्हॉट्सअपवर बघतोय. आलेले लोक काही हजारात होते. मी ज्यावेळेला हा इतिहास ज्यावेळेला वाचतो त्यावेळेला मला कळतं. नाही तर आजच्या सोशल मीडियावरती आपल्याला बघतो ना आपण. हिस्टॉरिकल राज ठाकरे इसे फिलहाल जो जोड़कर बताने की कोशिश कर रहे हैं. राज ठाकरे कह रहे हैं कि फेक न्यूज का जमाना जो है ये अभी से नहीं, ये मतलब इतिहास में भी एक्सपीरियंस आते गया है. सबसे पहली फेक न्यूज को बता रहे हैं कि अलाउद्दीन खिलजी अपना सैन्य लेकर कूच कर रहे हैं, आगे बढ़ रहे हैं. और यही उस समय उस पीरियड में बताई गई थी. उसी वैसे ही कई सारी फेक न्यूज हमारे बारे में भी फैलाई जाती है सोशल मीडिया के द्वारा. महाराष्ट्र कितपत होता. या महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनींवरती अत्याचार होत होते, बलात्कार होत होते, मंदिरं पाडली जात होती. याच पैठणीला आमच्या एकनाथ महाराजांनी तेव्हा तिथे आरोळ दिली, दार उघड भये दार उघड. हे नाही पाहत आता पावत. आणि या 1630ला दार उघडलं. आमच्या छत्रपतींचा जन्म झाला. स्वाभिमानाने कसं जगायचं असतं आणि काय जगायचं असतं हे आमच्या राजाने शिकवलं. महाराज गेले. इथे आमच्या नांदेडला राहणारे खूप मोठे लेखक नरहर कुरुंदकर, या कुरुंदकरांच्या पुस्तकामध्ये फार छान वर्णन केलेलं आहे त्यांचं. 50 वर्षाचं आयुष्य, 50 वर्षाचं आयुष्य. छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. आपण फक्त काय विचार करतो. अफजल खानाचा कोथळा पाडला, शाहिस्ते खानाची बोटं छाटली, इथून निसटली. पण केवळ 50 वर्षाचं आयुष्य, 50 वर्षाचं आयुष्य. इतका मोठा हा राजा, हा बादशाह औरंगजेब, हा शिवाजी महाराजांना तिथून निसटल्यावरती मारण्यासाठी इथे आला, सगळं काही सोडून. महाराष्ट्रामध्ये औरंगजेब आलाय 1681 साली आणि महाराजांचा मृत्यू झालाय, महाराजांचं निधन झालंय 1680 साली. औरंगजेबाला माहित नव्हतं का ज्याच्यासाठी म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये चाललेलो आहोत तो माणूसच राहिलेला नाहीये. आपण कशासाठी चाललोय. तरी पुढची 27 वर्ष हा औरंगजेब या महाराष्ट्रामध्ये इथे राहिला आणि इथून गेला. 27 वर्ष परत कधी आग्र्याला गेलेलं नाहीये. इथे संभाजीराजे त्यांच्याशी लढले, संताजी धनाजी लढले, राजाराम महाराज लढले, ताराराणी साहेब लढल्या. 1707 ला इथे मेला तो. औरंगजेबाने जी पत्र पाठवलेली आहेत ना, ती जी पत्र पाठवलेली आहेत त्या पत्रामध्ये तो कोणाचा उल्लेख नाही करत. त्या पत्रामध्ये फक्त उल्लेख करतोय शिवाजी अजून मला छळतोय. ती जी प्रेरणा आहे ज्याच्यावरती हे सगळे लढतायत त्या प्रेरणेला तो शिवाजी म्हणतोय.
तो वेडा नव्हता, खुळा नव्हता. त्या औरंगजेबाला फक्त कळलं होतं की शिवाजी व्यक्ती नाहीये, शिवाजी हा विचार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार आहे आणि हा जर विचार या भूमीमध्ये पसरला तर आपलं काही खरं नाही. आणि तेच झालं. संपूर्ण मराठेशाहीने उद्ध्वस्त केलं मोगल साम्राज्य. आज पाकिस्तानामध्ये असलेला तो अटोक किल्ला, ज्याला आपण म्हणतो ना अटकेपार झेंडे फडकवले मराठ्यांनी, तो अटोक किल्ला, तिथे भगवी पताका फडकली. हा संपूर्ण मराठेशाहीचा इतिहास आपण विसरलो. आम्हाला काहीच माहित नाही. आम्ही फक्त पुण्यतिथी आणि जयंत्या फक्त साजऱ्या करतोय आम्ही महापुरुषांच्या. आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय वाक्य आहे. ते म्हणाले आमच्या लोकांच्या अंगामध्ये म्हणे देवी येते, भूत येतात, सगळ्या गोष्टी होतात. काय वाक्य आहे त्यांचं, अप्रतिम वाक्य आहे. त्याचे बाबासाहेब म्हणतात ज्या दिवशी या देशातल्या या समाजाच्या अंगामध्ये शिवाजी नावाचं भूत येईल ना, त्या दिवशी अख्खं जग पादाक्रांत करून टाकू आपण. आमच्या अंगात शिवाजी आला पाहिजे. ही आमची मराठेशाही, हा आमचा महाराष्ट्र. आज काय महाराष्ट्राची परिस्थिती झाली आहे. आमच्या महाराष्ट्राची आबरू वेशीवरती टाकली जाते. रोज आमच्या ते महाराष्ट्रामधले नेते वाटतील ते बरळतायत, वाटतील ते बोलतायत. पुढच्या येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत, आज जे लहान कच्चे बच्चे जे आहेत, ते राजकारणाकडे बघताना, राजकारण्यांकडे बघताना काय शिकत असतील. हे जे टेलिव्हिजनवरती रोज एक चॅनलवरती जे चालतंय, हे राजकारण आहे. हा आपला महाराष्ट्र आहे. आणि यांच्या सगळ्यांचे सगळं ज्या महाराष्ट्राने या देशाला विचार दिला, रोज आमचा महाराष्ट्र खड्ड्यात जातोय. समाजवादाचा विचार या महाराष्ट्रात गेला, राज ठाकरे बुद्धिज्मचा विचार या महाराष्ट्रात गेला. महत्ता, महाराष्ट्र की महानता बताने की कोशिश कर रहे हैं. राज ठाकरे ये बता रहे हैं कि किस तरह से औरंगजेब शिवाजी महाराज से लड़के महाराष्ट्र में आए और 27 साल तक, जब शिवाजी महाराज का देहांत हो गया 1980 में, उसके बाद भी 27 साल तक वो यहाँ पर टिके रहे. संभाजी महाराज उनसे संघर्ष करते रहे और वो वापस कभी आगरा नहीं लौटे. इससे ही समझ आता है कि कितना महत्व शिवाजी महाराज को महाराष्ट्र में है और महाराष्ट्र की महानता भी है. महाराष्ट्र में सिर्फ हिंदू कमी नहीं, बल्कि महाराष्ट्र में कम्युनिज्म हो, बुद्धिज्म हो, जैनिज्म हो, अलग अलग आइडियोलॉजी का विस्तार यहीं से हुआ है, शुरुआत यहीं से हुई है. और उसी महाराष्ट्र में आज अगर हम न्यूज चैनलों पर देखें, आज अगर खबरों में देखें, तो जो परिस्थिति आई है उसे देखकर बहुत ही चिंताजनक ये पूरी परिस्थिति लगती है. इस तरह का महाराष्ट्र का चित्र इससे पहले कभी नहीं देखने को मिला था. ये अपने सारे मनसुखों को, अपने कार्यकर्ताओं को बताने की कोशिश राज ठाकरे कर रहे हैं. राज ठाकरेंचं भाषण आहे, हल्ला गुल्ला करा, घोषणा द्या, बस निघालो आम्ही. आम्हाला यातलं काही घ्यायचं नाही. इथेच मरतो आपण. त्या आमच्या हाताला काही लागत नाही. आणि या सगळ्या राजकारणाला हेच हवंय. माझी 2 भाषणं काय झाली, त्याच्यावरती सगळे काय फडफडायला लागले.
पहला सियासी हमला राज ठाकरे ने अपने भाषण में शरद पवार पर किया है। शरद पवार के बारे में कहते हुए राज ठाकरे ने बताया कि शरद पवार पिछले कुछ दिनों से बार बार यही दोहरा रहे हैं कि समाज में एक तरह का विद्वेष पनप रहा है और उसे बढ़ावा देने की कोशिश कुछ लोग कर रहे हैं। लेकिन राज ठाकरे जवाब में उन्हें बताते हैं कि ये मैं नहीं कर रहा, बल्कि समाज में विद्वेष पैदा करने का काम इतने सालों से आप ही ने किया है। पुस्तक घेतल्यानंतर पुस्तकाचा लेखक कोणत्या जातीचा आहे त्याचा विचार करून बोलायचं। मी त्या दिवशी जेव्हा बोललो, आज आत्ता घरी जेव्हा जाल त्यावेळेला युट्यूब वरती काढून बघा, सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आतापर्यंतच्या सभा काढून बघा, कधीतरी शरद पवार साहेबांनी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केलाय का? आत्ता बोलायला सुरुवात झाली, आत्ता सुरुवात झाली मी बोलल्यावरती, तोपर्यंत काही नाही। आणि काहीतरी व्हिडिओ काढतायत, तल्लीन झालेत आणि गीत रामायण ऐकतायत आणि बाजूला शिवाजी महाराजांचं पुस्तक ठेवलंय। कशासाठी खोटं करताय? ते मला माहिती होतं। ज्या दिवशी मी त्या दिवशी म्हटलं माझ्या सभेमध्ये, बस रे आता बस, त्या दिवशी जेव्हा मी म्हटलं की शरद पवार साहेब हे नास्तिक ठाकरे बता रहे हैं कि शरद पवार नास्तिक है। ये कहने के बाद शरद पवार को बहुत गुस्सा आया और उसके बाद उन्होंने कई सारे फोटोज निकालकर पूजा करने की जो वीडियो क्लिप है वो जारी की, ऐसा राज ठाकरे बता रहे हैं। लेकिन राज ठाकरे के साथ ये भी बता रहे हैं कि ये मैं नहीं बोल रहा, बल्कि खुद उनकी बेटी जो सांसद है सुप्रिया सुले, उन्होंने संसद में ये बात कही है कि शरद पवार नास्तिक है। जिकडे सभा घेतायत तिकडे बोलतायत। राज ठाकरेंनी पण त्यांच्या आजोबांची पुस्तकं वाचली पाहिजेत। अरे मी वाचली आहेत पवार साहेब, तुम्हाला अपेक्षित असलेल्या गोष्टी फक्त तुम्ही वाचलेल्या आहेत। अख्खी पुस्तकं वाचा, संदर्भात सहित वाचा, मग तुम्हाला कळेल। माझ्या आजोबांनी जे लिहून ठेवलंय ते जर समजा तुम्ही नीट वाचलं तर ते परिस्थितीला धरू नये, ते व्यक्तिसापेक्ष आहे। जातीपातीमध्ये भेद निर्माण करणारा नव्हे। हा आपला हिंदू धर्म मानणारा माणूस होता, तो त्याची पूजा करणारा माणूस होता। या धर्मामधल्या ज्या चुकीच्या गोष्टी होत्या, बता दें कि राज ठाकरे पर आलोचना करते हुए शरद पवार ने ये कहा था कि राज ठाकरे को अपने जो दादाजी है, जिन्हें प्रबोधनकार ठाकरे नाम से जाना जाता था, जिनका मूल नाम केशव ठाकरे था, उनकी कुछ किताबें उनको पढ़नी चाहिए। तब उन्हें पता चलेगा कि किस तरह से जाति धर्म में भेद करना गलत है। उसी के जवाब में राज ठाकरे यह बता रहे हैं कि मुझे मेरे दादाजी के बारे में आप ना बताएं, मुझे पता है मेरे दादाजी कौन थे। हिंदू धर्म को खड़ा करना उन्होंने बहुत बड़ा कार्य किया है और कुछ संदर्भ उसके बारे में अभी राज ठाकरे अपने भाषण में देने वाले हैं। महाराष्ट्रामध्ये जातीचं मी प्रबोधनकारांच्या काही पुस्तकं आणि त्यातले संदर्भ खास करून पवार साहेबांना सांगण्यासाठी म्हणून इथे लिहून आणलेत की जर जमलं तर आपण हे वाचावेत। पवार साहेब, माझ्या आजोबांचं पहिलं पुस्तक आहे माझी जीवनगाथा, पहिलं पुस्तक म्हणजे शेवटचं पुस्तक त्यांचं, पण त्यांचं चरित्र आहे। त्याच्यामध्ये पान क्रमांक 101 वरती हिंदू धर्माच्या प्रचाराबाबत केलेलं काम आणि ख्रिश्चन मिशनरींना विरोध म्हणून हिंदू मिशनरी चळवळ स्थापन करणारा माझे आजोबा होते। महाराष्ट्रामधला नवरात्रोत्सव आपल्याला कल्पना नसेल, सार्वजनिक नवरात्रोत्सव सुरू करणारे माझे आजोबा होते, प्रबोधनकार ठाकरे होते।
त्यांचं एक पुस्तक आहे ऊठ मराठ्या ऊठ. या पुस्तकामध्ये हिंदू धर्मियांवरच्या अत्याचाराबाबतची माहिती आहे. पवारसाहेब जरूर वाचा. प्रबोधनमधील प्रबोधनकार यांचा खंड क्रमांक 1 प्रतापगडावरच्या भवानीवरचं संकट हे वाचा. रायगडचे ग्रामण्य वाचा. राष्ट्रसेवा हिंदूंचा राजधर्म वाचा. आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढंच वाचू नये. हे जे विष या माणसाने जे कालवलं ना, मी जे सतत सांगतोय की राष्ट्रवादीचा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावरती सुरू झालं. जात प्रत्येक जण मानत होता, जात प्रत्येकाला प्रिय होती, पण दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाला. माझा मराठा बांधव भगिनी यांची माथी भडकवायची. मग कोणतरी जेम्स लेन सारखा एक माणूस उभा करायचा. मग त्यांनी काहीतरी पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकामधले काहीतरी गोष्टी काढायच्या. आणि ज्या माणसाने संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात छत्रपती शिवाजी महाराज घराघरापर्यंत पोहोचवले, त्यांच्या वृद्धापकाळामध्ये पवार साहेबांनी आमच्या बाबासाहेब पुरंदरेंना त्रास द्यायला सुरुवात केली. So that is MNS Chief Raj Thackeray, all scathing specifically against the government, but also going back to history and a very strong Hindutva card there. And importantly, in the backdrop, remember, of the ultimatum of loudspeakers and meeting the BJP netas. We'll be tracking all the latest from the rally in Aurangabad. I'm wrapping up this bulletin for now because coming up after the break, we bring you the Queen of MNA, Zia Modi, in an exclusive conversation with Udayan Mukherjee. Stay tuned for the special telecast of Business Today.